नमस्कार. कशी एक माता ही कुमाता बनू शकते हे तुम्हाला पटत नसेल, पण ही घटना घडलेली आहे पालघर जिल्हा डहाणू तालुक्यामध्ये. तिथं एक माता ही कुमाता बनलेली आहे. तिने आपल्याच मुलीचा जीव घेतलेला आहे. हे असं का घडलं? या घडण्यामागचं कारण काय? तिला काय अशी तिच्या मनात अशी कालवा चालू होती की जिनं इतकं टोकाचं पाऊल उचललं, हे आपण पाहणार आहोत पुढे. नमस्कार, मी रोहन वैद्य. आपण पाहतात विश्वबरोबरीचे हे यूट्यूब चॅनल. ही घटना पुढे ऐकल्यानंतर तुमचं जे काय मत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त करा. आता हे आपण वृत्त सविस्तरपणे ऐकूया. ही घटना सुरू होते उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये एक कुटुंब खूप गुणगवंजन राहत होतं. त्यांना एक मुलगी होती. ती लग्नास अनुरूप झालेली होती. त्या मुलीचं नाव पूनम शहा. तिला पश्चिम बंगालमध्ये देण्यात येतं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तिला खूप चांगलं सासरं मिळालेलं असते. तिचं खूप चांगला संसार चालू असतो. थोड्या दिवसात तिला दिवस जातात. घरचे खूपच आनंदामध्ये असतात की आता आपल्या घरात बाळ येणार आहे. असे दिवस जातात आणि त्यांना तिच्या घरी गोंडस मुलगी येते. आता परत तिला काही दिवसांनी दिवस जातात. त्यावेळी त्यांना मुलाची अपेक्षा असते. ती आपल्या माहेरी जाते बाळंतपणासाठी आणि ती बघते तर तिला ह्यावेळी ही मुलगी झालेली असते. ती थोडी नाराज होते, पण शेवटी ती आई असते त्यामुळे ती काही त्या बाळाचा स्वीकार करते. आपल्या सासरी येते. सासरी आल्यानंतर तिच्या घरचे जे आहेत ते जरासं तिला काय नाही ते बोलतात, कारण त्यांना मुलाची अपेक्षा असते आणि झालेली मुलगी असते. पण ह्यावेळी असं झालं, ठीक आहे म्हणते, पण आता आपण अनेक चान्स घेऊया. मग ती तिसऱ्यांदा चान्स घेते. तिसऱ्यांदा चान्स घेतल्यानंतर तिला ही अपेक्षा असते की ह्यावेळेला आपल्याला नक्कीच मुलगा होईल. ती खूप खुश असते की ठीक आहे, या 2 वेळा झालं ते झालं, पण आता आपल्याला मुलगाच होईल. म्हणून ती परत माहेरी जाते बाळंतपणासाठी. 9 महिने पूर्ण होतात. जे काही तिचे कडकौतुक व्हायचे होते बाळंतपणाचे ते पूर्ण होतात आणि तो दिवस उजाडतो आहे की ज्या दिवशी मुलगी म्हणजे डिलिव्हरी होणार होते. बघते तर ह्यावेळी तिला मुलगीच झालेली असते. ती यावेळी मनातून खूप खचून जाते. आता करायचं काय असं तिच्या मनात यायला लागतं. कारण आता जर माझ्या घरात गेलं तर घरचे मात्र तिला काय नाही ते बोलणार. म्हणजे सासरी गेल्यानंतर घरचे काय नाही ते बोलणार हे तिच्या मनात आलेलं असते. तर ती छोटी आई असते, सासरी जाते. सासरचे तिला घालून पुढं बोलतात. नवराही तिला थोडंफार बोलतो आहे. तुझ्यात तो दोष आहे असं ते म्हणलं जातं. तिलाही वाटतं का आता आपला जे दोष आहे का काय, आपल्याला मुलगा का होत नाही, आपल्याला दरवेळेला मुलगीच का व्हावं लागले असं तिला वाटायला लागतं. म्हणून ती थोडी डिप्रेशनमध्ये जाते. काही दिवस असंच निघून जातात आणि काही दिवसानंतर ती मनाची उचल खाते. तिला असं वाटायला लागते की आता झालेलं असं असते की आता जे नवीन बाळ आलेलं असते तिला काहीच कळत नसते. तर तिचाही तिरस्कार केला जातो आहे. पहिल्या 2 मुली आहेत त्यांचा तिरस्कार केला जातो आहे सासरी. कारण आपल्या समाजामध्ये आज या मुलीला दुय्यम स्थान आहे. मुलगाच वंशाचा दिवा असं मानलं जातं. तेव्हा तिचा तिरस्कार केला जातो आहे. आपल्या पदरात 3 मुली आहेत आणि त्यांचा तिरस्कार होतो आहे हे आईला बघवत नाही. का शेवटी ती आई आहे. मग ती ठरवते की आता आपण 4था चान्स घ्यायचा आणि ह्या वेळेला मात्र मुलगाच होणार. म्हणून ती देवाकडं साकडं घालते. देवाचं जे काय व्रत कैवल्य असतं त्याचं व्रत कैवल्य करते आणि त्याला ह्यावेळी पूर्ण विश्वास असतो की ह्यावेळेला आपल्याला हा मुलगाच होणार. म्हणून ती ह्यावेळी चान्स घेते. 8वा महिना चालू होतो आहे आणि ती माहेरी जाते बाळंतपणासाठी. तिच्या घरचे म्हणजे माहेर हे तिचं उत्तर प्रदेशचं.
पण ते राहायला आले होते पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू या तालुक्यामध्ये लोणीवाडा परिसरामध्ये. तिला 9 महिने पूर्ण होतात. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर तिची डिलिव्हरी होती. ही डिलिव्हरी घरातच होते. जिल्हा रुग्णालयात किंवा दुसऱ्या कुठल्या दवाखान्यामध्ये, मोठ्या दवाखान्यामध्ये होत नाही, घरातच होते. आजही काही ठिकाणी खेडेगावामध्ये ही डिलिव्हरी घरातच केली जाते. तुम्हाला नवल वाटेल पण ही फॅक्ट आहे. पण ही जी डिलिव्हरी आहे ती खूप सुखरूपपणे होते. बाळांती दोघंही व्यवस्थित असतात. पण इथं वाईट गोष्ट ही घडते की यावेळी तिला मुलगीच होते. मुलगी झाल्यानंतर ती खूप डिप्रेशनमध्ये जाते. तिला काहीच कळत नाही तर काय करायचं काय. तिच्यापुढं सगळं चित्र दिसायला चालू होतं की आता नवरा आपल्याला नांदवणार नाही, घरचे आपल्याला घरातून बाहेर काढणार, असं दिसायला लागतं. ती खूप डिप्रेशनमध्ये जाते. आता करायचं काय. मग तिला आणि बाळाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येते. का? कारण डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. बाळाचं वजन जन्मतः 3 किलो असतं, त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. बाळंतीण पण चांगली आहे, पण डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. म्हणून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं जातं आहे. 1-2 दिवस ठेवलं जातं आहे आणि त्यानंतर ती बाहेर येते. असंच एक दिवस घरात ती 1-2-3 दिवसानंतर रात्री घरात ती झोपलेली असते. बाहेर रडायला चालू करते. बहुधा तिला त्या बाळाला भूक लागली असणार म्हणून ती रडत असते. रडताना ती पूनमची आई जी आहे ही पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली असते. त्यामुळं बाळाचं रडणंच त्याला कळत नाही. बाळ रडायला लागला आहे हेच त्याला दिसत नाही. तिच्या मनामध्ये फक्त एकच, आता ह्या बाळाचा मी शेवट कसा करू. होय, ह्या बाळाचा मी शेवट कसा करू हेच तिच्या मनात यायला लागते. आणि ती एक टोकाचं पाऊल उचलते. हातानं ती त्या बाळाचा शेवट करते. हात तिच्या नाकातोंडावर धरते. बाळ गुदमरतं, तडफडायला लागतं, रडतंय, पण तिला दया येत नाही. ती त्याला मारून टाकते. मारून टाकल्यानंतर तिची चौकशी होते. असं काय घडलं याची चौकशी होते. जिल्हा रुग्णालयामध्ये बाळाला घेऊन गेलं जातं आहे. तिथे तपासणी होते. डहाणू तालुक्यामध्ये ही डहाणू पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद होतो आहे. पूर्ण चौकशी होते. घरचे सगळं चौकशी होते. मग धक्कादायक बाब समोर येते की आईनंच या बाळाचा खून केलेला आहे. तिचं बाळ जरी असलं, लव्ह तिने वाढवलेलं असलं तर तिनं अपराध केलेला आहे. त्यामुळे त्याची शिक्षा ही तिला होणारच आहे. आता ती आहे ही पोलीस स्टेशनमध्ये. ही घटना घडलेली आहे 25 एप्रिल 2025मध्ये. यातून शिकवण हीच की मुलाचा अट्टा सोडा, मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद करू नका. मुलगी ही सगळं करू शकते, तिचा मुलगा करू शकतो. उलट मुलगी जास्त प्रेमानं करू शकते. नमस्कार. तुमच्या काही कमेंट्स असतील या गोष्टीवर ते मला नक्की कळवा. कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नमस्कार.